चैत्र नवरात्र संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून 14 वर्षे इथे केली जाते आणि दरवर्षी धूमधडाक्यामध्ये चैत्र नवरात्र करत असताना इथले सर्व नागरिक या विभागातले मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात। संध्याकाळी रोज 7:30ला एक आरती असते, तुम्ही आरतीच्या माध्यमातून आता बघितलं असेल। आणि हे कार्यक्रम करत असताना आपण 14 वर्ष या कार्यक्रमाचं आयोजन करतो आहे आणि इथल्या लोकांना खरोखर त्याच्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळतो आहे। आणि या माध्यमातून करत असताना आम्हाला वाटतं यंदा लोकसभेचं इलेक्शन आहे, लोकसभेच्या इलेक्शन असल्यामुळे आचारसंहिता असल्यामुळे काही बंधन आहे, पण लोकांची जी आवक आहे आणि जी गर्दी आहे ते बघून वाटतं आपल्याला दरवर्षी याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणाने हा उत्सव साजरा करावा वाटेल। महाराष्ट्राच्या आणि देशासाठी काय साकडं घातलं, तुमचं देखील नाव या ठिकाणी चर्चेचं आहे, त्यामुळे नक्कीच देवीचा आशीर्वाद या ठिकाणी कसं नाही। नवरात्र ही चैत्र नवरात्र दरवर्षी येत असते। देवीचं दर्शन केल्यानंतर सर्वच आम्ही विचार करत असतो महाराष्ट्राच्या जनतेला सुख समृद्धी देव येऊ दे आणि त्याच्या माध्यमातून देशामध्ये जे आता लोकसभेचं इलेक्शन चाललं आहे, सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे महायुतीचं ह्या महाराष्ट्रामध्ये सरकार चाललेलं आहे। त्याच्यामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये आपण सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब होते, यांनी जो 45चा नारा केला आहे, 45 पार, तो देवीकडे मी साकडा घालतो की हा 45 महाराष्ट्रामध्ये या सीट आपल्या आल्या पाहिजे महायुतीच्या, या माध्यमातून मी देवीकडे साकडा घालतो। Come, 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 my love, please don't say no, baby. Come, 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 my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। लोक विरोधक जे आहेत ते टीका करत असतात महायुतीवरती, मात्र या ठिकाणी बघायला गेलं तर विकासाचा मुद्दा घेऊन पुन्हा एकदा नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अनेक ठिकाणी मेळावे घेत आहेत, तुम्ही देखील मेळावे घेत आहेत, त्या सर्वांकडे कसं बघतो? नाही, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे 10 वर्षाची कामं केली आहेत लोकांसमोर, देशामध्ये जी कामं त्या कामाच्या माध्यमातून ते 3री बार 400 पार होणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून विरोधी पक्ष कुठे आहे दिसतच नाही देशामध्ये। तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब जी 2 वर्षे जी कामं केली आहेत, देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब असतील, महाराष्ट्राचं पूर्ण मंत्रिमंडळ जी 2 वर्षामध्ये जी कामं केली आहेत तीच लोकांसमोर घेऊन जायची आहेत, बाकी काय करायचंच नाही। आपण जी कामं एवढी केली आहेत लोकांना, महिलांसाठी असतील, ज्येष्ठांसाठी असतील, शेतकऱ्यांसाठी असतील, ज्या ज्या गोष्टी केल्यात त्या लोकांसमोर घेऊन जायच्या, त्याच्या माध्यमातून मला वाटत नाही की महाराष्ट्रातलं इलेक्शन 45 पार 100% होईल। या ठिकाणी अजून देखील जागा जाहीर करण्यात आली नाही आहे कोणाला। भाजप देखील दावा करते, भाजपचं कार्यालय देखील मोठं थाटलं गेलेलं आहे। या ठिकाणी संजय केळकरने देखील सांगितलं की संधी दिली की नक्कीच मी निवडणुकीला उभा राहील। कसं बघतं या सर्वीकडे अजून हा बालेकिल्ला जो आहे तो एकनाथ शिंदे यांनी कायम मजबूत ठेवलेला आहे। या ठिकाणी अनेक वेळा देखील खासदार जे दिल्लीमध्ये नाही, मला वाटतं ही सीट आहे ठाणे लोकसभा ही धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी घेतलेली आहे आणि 25 वर्ष इथे शिवसेनेचा खासदार आहे आणि शिवसेनेचा खासदार असल्यामुळे धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जी प्रथा चालू ठेवली आहे तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे आणि आम्ही सर्व लोक चालू ठेवू आणि ही सीट 100% शिवसेनेची आहे आणि शिवसेनेचा 5 वेळा खासदार इथून निवडून गेलेले आहेत, त्याच्या माध्यमातून शिवसेनेचाच अधिकार आहे या सीटवरती आणि आमच्या प्रत्येक विभागामध्ये मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांची मागणी आहे, नगरसेवकांची मागणी, पदाधिकाऱ्यांची मागणी आहे की ही सीट शिवसेनेला मिळावी आणि शिवसेनेचा जो उमेदवार असेल, सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जो उमेदवार देतील त्याला आपल्याला निवडून आणायचं आहे। मात्र या ठिकाणी महायुतीचा धर्म पाळला जाईल का आणि होळीमध्ये ज्या पद्धतीने कोणाला रंग लावणार असं देखील म्हणणं होतं, त्यालाच खासदार बनवलं। मात्र आता चैत्र नवरात्र आहे आणि यामध्ये आता देवी कोणाला सिंदूर लावणार या ठिकाणी देखील आता पाहिलं जातं। बघा, महायुतीचं जागा वाटपाचा फायनल स्टेजला चालू आहे आणि त्या माध्यमातून सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजित पवार साहेबांच्या माध्यमातून
येत्या 4-5 दिवसामध्ये जो निर्णय होईल आणि त्याच्या माध्यमातून जी सीट पक्षाला मिळेल त्या माध्यमातून सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्याला संधी देतील त्याला आपल्याला निवडून आणायचं. चैत्र नवरात्रामध्येच सिंदूर लावला जाईल कोणाच्या माती असं देवीच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून सुद्धा काही चैत्र नवरात्र संपेपर्यंत ही घोषणा होईल असं आम्हाला वाटतं. तर महायुतीकडून अद्यापर्यंत नवी मुंबईमध्ये एकही मेळावा घेतलेला गेला नाही. मात्र या ठिकाणी सतत मेळावे होतात. भाजपचे इथं हजर राहतात. मात्र त्या ठिकाणी नाईकांचं जसं वर्षोत्सव तिकडे म्हणतात त्या ठिकाणी अजून घेतला गेला नाही. लोकसभेमध्ये मला वाटतं ठाणे शहरामध्ये आमचा टिपटॉपमध्ये ठाणे लोकसभेमध्ये ठाणे शहर असेल कोपरी पाचपाकडी दोन्ही विधानसभेचा महायुतीचा मेळावा झाला. त्याचबरोबर मीरा भाईंदरमध्ये सन्माननीय प्रताप सरनाईक असेल गीता जैन असेल तिथे पण महायुतीचा मेळावा झाला. आणि हे सर्व मेळावे होत असताना नवी मुंबईमध्ये पण काही दिवसात घेतला जाईल आम्ही तशी माहिती सन्माननीय पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून तसं आणि महायुतीचे नेते रवींद्र चव्हाण साहेब असतील आणि त्यांचे नेते असतील त्याच्या माध्यमातून ठरवून येत्या 1-2-4 दिवसात तो पण महायुतीचा मेळावा घेतला जाईल. पण आम्ही प्रत्येक विभागामध्ये सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या आदेशानुसार आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये 4-4 प्रभागाचं पकडून एक मेळावा घेतो आहे. त्या मेळाव्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळतो आणि प्रत्येकाला आम्ही सांगितलेलं आहे की नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत त्यांनाच उमेदवार समजून आपण सगळ्यांनी कामाला लागायचं आहे. या माध्यमातून काम करायचं आहे. कार्यकर्त्यामध्ये उत्सुकता वाढलेली आहे. लवकर निर्णय घ्यावा असं मुख्यमंत्री सर्व लोकांमध्ये ठाण्याच्या जे लोकांचं म्हणणं आहे की लवकर महायुतीचा उमेदवार टिकला राहावा आणि लवकर काम करायला सुरुवात व्हावी असं सगळ्यांचीच म्हणणं आहे. त्या माध्यमातून सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब लवकर हा निर्णय घेतील. देवीकडे आशीर्वाद देवीने मला सगळं काय दिलेलं आहे. देवीकडे एवढंच आशीर्वाद मग की या ठाण्याच्या जनतेला सुखी समृद्धी राहू दे. धन्यवाद.